नमस्कार प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. ठरलं तर मग 7चा भाग सुरू होतो. रविराजचा फोन अर्जुनला आला असतो की ती चौकशीला प्रिया काही येणार नाही आहे कारण तिला ट्रॉमा होत आहे. त्यावर आता सायली विचारते, काय हो, कोणाचा फोन होता? ती येत नाही आहे का? प्रिया चौकशी होऊ देत नाही आहे का? त्यावर आता अर्जुन सांगतो की नाही ना, सिनियरचा फोन होता आणि तिने बरोबर सिनियरला मॅनिप्युलेट केलंय आणि आजची चौकशी रद्द करून घेतली. चैतन्य आता हे ऐकून बोलतो, चौकशी तर व्हायला हवी ना, नाही तर स्टेटमेंटमधले लूप होल्स आपल्याला कसे कळणार? सायली आता बोलते, अहो आपण काहीही प्रयत्न केले ना तर प्रिया काही ना काही करतच राहणार. अहो ही खूप जुनी सवय आहे तिची. वय वाढतं तसं माणूस आणखी आणखी सुधरत जातं, पण प्रिया ती तर आणखी आणखी बिघडत चालली आहे. आता त्यावर अर्जुन बोलतो, पण मी तिला आता पळ काढू देणार नाही. अर्जुनच्या डोक्यात आता काहीतरी येतं आणि तो म्हणतो, सिनियर म्हणतोय ना तिला ट्रॉमा आहे म्हणून, मग आता तिची चौकशी सायकोलॉजिस्टच्या अंडर होईल आणि सिनियर ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकणार नाही. आता सायली विचारते, मानसोपचार तज्ञ तिची चौकशी करणार? अर्जुन सांगतो की ऑफकोर्स, पण आपण त्यासाठी कोर्टाची परमिशन घ्यावी लागेल. चैतन्य आता बोलतो, मी लगेच काढतो. आता अर्जुन सांगतो, अरे पण लगेच नको काढू, काही दिवस तरी थांब. आता सिनियर आणि तन्वी अलर्ट आहे म्हणून काहीतरी वेगळं कारण सांगून ते परत चौकशी टाळणार, म्हणून काही दिवस जाऊ दे, मग परमिशन काढून डायरेक्ट तन्वीला सगळं विचारू आपण. आता सायलीला प्रश्न पडते. सायली विचारते, पण मानसोपचार तज्ञांनी जर का प्रियाची चौकशी केली तर ते आपण कोर्टात पुरावा म्हणून दाखवू शकतो का? आता त्यावर अर्जुन सांगतो की हो, सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट कोर्टात एक्सपर्ट ओपिनियन म्हणून मानला जातो आणि तो एव्हिडन्स कोर्टात सुद्धा ॲडमिट होतो. आणि जर का प्रियाने डॉक्टर समोर असं रडारड किंवा चक्कर असं काही म्हणाली किंवा असं काही केलं तर तिचीच क्रेडिबिलिटी कमी होणार. चैतन्य बोलतो की हो, आणि क्रेडिबिलिटी कमी होऊन प्रियाने जे साक्ष कोर्टात दिली आहे ना त्याचीच व्हॅल्यू आपोआप कमी होईल. सायलीला आता समजतं आणि सायली बोलते, ही तर एका दगडात दोन पक्षी मारण्यासारखं आहे ना. आता चैतन्य बोलतो, एक्झॅक्टली वहिनी, आणि म्हणूनच हा अर्जुन सुभेदारांचा मास्टर स्ट्रोक आहे. इकडे आता महिपतचं खूप डोकं दुखत असतं. सीन शिफ्ट होतो आणि तो म्हणतो, अरे डोकं गेलं माझं कामातून. तितक्यात आता तिथे नागराज येतो आणि म्हणतो, ओ उतरली का? ओ महिपत शेठ. आता त्यावर महिपत बोलतो, अरे नागराज शेठ कशाला बोमलताय, इथं आधीच माझ्या डोक्यामध्ये बॉम्ब बसवलाय, तो फुटल ना. त्यावर आता नागराज म्हणतो, सगळे बॉम्ब फुटले तुमच्या डोक्यातले, त्यात देशमुखबाई समोर. आता महिपतला काही समजतच नसतं. तो विचारतो, इथं माझं दारूमुळे डोकं भनांत आहे आणि त्यात त्या देशमुखबाईचा काय संबंध? आता नागराज बोलतो, विसरलास? हा, इतक्यात विसरलास? काय काय केलंस रे काल? काय केलंस? हा ते बघ ना, तिचा काहीतरी मेसेज वगैरे आला असेल तुला, केस सोडली वगैरे, किंवा कॉल आला होता का? अरे फोन बघ ना. आता महिपत बोलतो, अहो शुभा बोल ना नागराज शेठ. त्यावर आता नागराज बोलतो, अच्छा मी शुभ बोलायचं, म्हणजे तू कसंही वागायचं, अभद्र वागायचं, अभद्र बोलायचं आणि मी शुभ बोलायचं. तुला मैत्री आहे का? काल तू त्याच्या ऑफिसमध्ये काय केलंयस ते? नाचलास काय? गायलास काय? आता महिपत विचार करू लागतो, नाटवाचा प्रयत्न करतो आणि तो बोलतो, नाचलो? मी त्या दामिनी देशमुखबाईच्या ऑफिसमध्ये नाचलो? तरी म्हटलं ते डोकं भनभनतंय ते ठीक आहे, पण ह्या पायाचे तुकडे का पडले? आता नागराज विचारू लागतो, अरे तू आता काय करणार आहेस? अरे काय करणार आहेस त्या बाईचं? कसं पटवणार आहेस आता तिला? आता महिपत घाबरायला लागतो आणि तो बोलतो, अरे करतो ना नागराज शेठ, फोन करतो, म्हणजे माझ्यावरचा राग धरून जर का तिने केस सोडली तर मला किती महागात पडल, माझ्या पोरीला किती महागात पडल. नाही नाही नाही, ते देशमुखबाई नाही चिडली पाहिजे, करतो तिला कॉल. आता दामिनी फोन उचलते आणि बोलते, आली का शुद्ध? त्यावर आता महिपत बोलतो, माफ करा देशमुखबाई, हवं तर तुम्ही माझ्या ज्या थोबाडीत मारा, नाही तर ते असं करा, तुमचे ते काय टाचेचे पाय आहात ना, त्याने डोकं हानात माझं, पण राग नका धरू. हा. त्यावर आता दामिनी बोलते, दुसऱ्यांदा दारू पिऊन बोलला आहात तुम्ही माझ्याशी, आणि काल तुम्ही काय बडबडत होता हे तुमचं तुम्हालाही कळत नव्हतं. इजा बिजा, आता तिच्या होण्याची वाट बघणार नाही आहे मी. महिपत आता विचारतो, नाही म्हणजे तुम्ही काय करणार आहात? तुम्ही माझे केस तर सोडून देणार नाही ना? असं नका करू, तुम्ही मला शिक्षा करा ना, बाकीचं काहीही चालेल, मला कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. म्हणजे मी असं करू का, तुम्हाला मी डायमंडचा नेकलेस देऊ का? दामिनी बोलते, तर तुम्ही मला लाच देत आहे का? त्यावर आता महिपत बोलतो, नाही नाही, ते मी तसं वगैरे काही करत नाही, ते असं काही केल्यावर माणसं काय करतात, काय देतात. त्यावर आता नागराज सांगतो, प्रायश्चित. त्यावर आता महिपत बोलतो, हा तेच, हा नागराज शेठ आता बोलला ना, ते घेतो मी, ही माझी स्टाईल आहे. दामिनी आता बोलते, तुमची जे स्टाईल आहे ना ते घ्या आणि घाला पिशवीत, पिशवीतून ते कपाटात ठेवा, मला दाखवण्याची गरज नाही. आणि परत माझ्यासाठी माझ्या समोर दारू पिऊन यायचं नाही शिकरे. अजून तर मी तुमची केस नाही सोडली, पण परत जर का असं काही झालं तर 100% सोडेल. आता महिपत काय बोलतच असतो. तितक्यात दामिनी बोलते, फोन ठेवा, चला लगेच फोन ठेवा. आता इकडे नागराज विचारतो, काय झालंय? तर महिपत बोलतो, आहे देशमुखबाई आपल्या टीममध्ये आहे. पण आता महिपतचं डोकं दुखत असतं. सीन शिफ्ट होतो. आता सायली अर्जुनची दृष्ट काढते. अर्जुन आता बोलतो, परत तेच. चैतन्य बोलतो, एक मिनिट, काय केलं वहिनी तू आता? दृष्ट काढलीस का? आता अर्जुन थोडा लाजतो आणि तो बोलतो, मी यांना किती वेळा सांगितलंय की मला दृष्ट वगैरे काहीच लागत नाही.
सायली आता बोलते लागत नसेल, पण काळजी तर मी घेणारच ना. आणि आता तसं म्हणत सायली डोळ्यातला काजळ त्याला लावायला जात असते. तितक्यात आता चैतन्य हे बघून हसत असतो. अर्जुन आता बोलतो तू काय हसतोयस रे. तर चैतन्य इकडे तिकडे बघायला लागतो. आता सायली बोलते चैतन्य भाऊजी तुम्ही बघितलं ना, मी हे सगळं माझ्या मनाच्या समाधानासाठी करते आणि हे बघा तोंड कसं करतायत ते. अर्जुन आता बोलतो हे ते लावायची काही गरज नाही आहे, मी का लहान मुलगा आहे का. सायली आता बोलते नसायलाही, पण प्रियाला पळ लावणारा एकटा माझा नवराच आहे, त्यामुळे मला तुमचे हवे तेवढे लाड करू द्या आणि गप्प बसा, जे मी करते ते मला करू द्या. आता त्यावर चैतन्य बोलतो नाही हे अगदी बरोबर बोललात तुम्ही वहिनी. प्रियाला जर का कोणी सरळ करू शकेल ना तर तो फक्त आणि फक्त अर्जुनच आहे. आता त्यावर अर्जुन बोलतो प्रिया इतकं खोटी बोलली आहे ना की तिला तर एक ना डायरीज मेंटेन करावी लागणार आहे आणि त्याचं रोजचं टायटल असणार आहे की आज मी काय काय खोटं बोलली. आता त्यावर चैतन्य जोराने हसू लागतो आणि बोलतो एक मिनिट अर्जुन, जस्ट इमॅजिन जर का ती डायरी आपल्या हाताला लागली तर. आश्रम केस विषय संपला आणि तो आता अजून हसू लागतो. आता चैतन्य भानावर येतो आणि तो बोलतो बरं जाऊ द्या, आज जरी का प्रियाची चौकशी होणार नसली तरीही आपल्याला ऑफिसमध्ये बरीच कामं आहेत, चला ऑफिसला. आता त्यावर अर्जुन बोलतो मी आज वर्क फ्रॉम होम करतोय आणि तो आता सायलीकडे बघू लागतो. आता चैतन्य सुद्धा त्यांची मजा घेतो आणि बोलतो ओह अच्छा वर्क फ्रॉम होम का, बरं बरं ठीक आहे काही हरकत नाही. आणि आता दबक्या आवाजात चैतन्य अर्जुनला बोलतो खरं सांग ना घरातून पाय बाहेर निघत नाही आहे तुझा आज. आता अर्जुन बोलतो अरे तसं काही नाही आहे, आज काय आहे ना प्रियाची चौकशी होती ना दुपारपर्यंत तर ती कॅन्सल झाली, तो बाकीची कामं दुपारनंतर आहेत तर मी दुपारी येतो ऑफिसला, तू जा. चैतन्य बोलतो पण मला तर जावं लागेल ना ऑफिसला, कारण ते पानसरेचं स्टेटमेंट घ्यायचं आहे, ते तर मीच घेणार, तुमचं चालू द्या. आता दोघेही चैतन्याकडे बघू लागतात. तर त्यावर बोलतो अरे नाही म्हणजे तुम्ही कंटिन्यू करा, मी निघतो चला आता, असं मनात चैतन्य निघून जातो. प्रिया आता महिपतला कॉल करते. त्यावर आता महिपत बोलतो बोला डॉक्टरीन बाई आज काय रडगाणं गायला कॉल केला. प्रिया बोलते अहो तुम्हाला टोमणे मारायला काय जातं, इथे मला रोज नवीन प्रॉब्लेमचा फेस करावं लागतं. महिपत बोलतो आता काय झालं. त्यावर आता प्रिया सांगते अर्जुनने ना मला लिगल नोटीस पाठवली आहे चौकशीसाठी, मला त्याच्या ऑफिसला हजर राहायचं आहे. आता महिपत विचारतो काय हे असं करता येतं, म्हणजे कायद्याने चालतं. प्रिया आता सांगते हो ना चालत असेल ना, म्हणून त्याच्याशिवाय कसं काय पाठवलेत तुम्हाला नोटीस. हे पा मला असं वाटतं ना की अर्जुनच्या हाती काहीतरी नवीन पुरावे लागलेत, म्हणूनच तो असं म्हणतोय की माझ्या आणि मधुभाऊंच्या स्टेटमेंटमध्ये तफावत आहे म्हणून. आता महिपत बोलतो अरे म्हणजे तफावत असणारच ना, की तो थर्ड म्हणतोय की खून साक्षीने केला, तू म्हणते की खून म्हाताऱ्याने केला, मग त्यात तफावत नसणार आहे का. प्रिया सांगते की हो ते तर आहेच, पण अर्जुनचं ना नक्की काहीतरी वेगळं सुरू आहे, मी जर का त्याला उत्तर द्यायला लागले आणि फसले तर. त्यावर आता नागराज बोलतो मग देऊ नको ना उत्तर, त्याला तू उलट नोटीस पाठव की चौकशीला येत नाही म्हणून. तुझा तो बाप किल्लेदार, त्याची ती वकीलगिरी काय कामाची, काय डिग्री कामाची त्याची. प्रिया आता बोलते की तुम्हाला हे सगळं मला सांगायची गरज नाही आहे, त्याला मी कामाला लावलं ऑलरेडी, त्याने तर यावेळेला चौकशी टाळली आहे. पण मला खूप टेन्शन आलं आहे हो, ते अर्जुनच्या मनात नक्की काय चाललंय ना हे मला कळतच नाही आहे. त्यावर आता महिपत बोलतो ते मला नाही विचारायचं कळलं ना, त्याचा शोध घ्यायलाच तुला तिथं पाठवलं आहे मी, त्याचा शोध घ्यायलाच तुला मी तिथं पाठवलं आहे. त्या सुभेदारांच्या घरातल्या त्या बाल्कनीची सीट मिळाली नाही का तुला, मग आता ते तूच शोधायचं आणि उठसूट माझ्याकडे रडत रडत यायचं नाही, चाल ठेव फोन. असं म्हणत आता महिपत तिला तोंडावर पाडतो आणि फोन ठेवून देतो. इकडे आता कल्पना आणि प्रताप डायनिंग टेबलवरती किचनमध्ये बसले असतात. तर प्रताप बोलतो की आज ना नाश्ता खूप मस्त झाला होता, 2 घास जास्तच खाल्ले मी. पण कल्पना आपल्या विचारातच असते. प्रताप आता मुद्दामच तिला माइंड डायव्हर्ट करायसाठी विचारतो अस्मिताचा काही फोन वगैरे आला होता का गं, बरी आहे ना ती. कल्पना काही सरळ उत्तर देत नाही, ती असंच बोलते. त्यावर आता प्रताप बोलतो बायको जर का गप्प असली ना की घर कसं शांत शांत वाटतं, नाही मोबाईलवर व्हिडिओ लावू का, म्हणजे काहीतरी आवाज येईल. तितक्यातच आता अर्जुन आणि सायली खाली येत असतात. तर कल्पना प्रतापला सांगते नाही घरातली माणसांची जागा काय मोबाईल घेऊ शकणार आहे का. आणि ती चिडतच प्रतापला बोलत असते काय हो आपलं घर किती हसतं खेळतं होतं, पण आता बघावं तर काय एकतर घरामध्ये भांडणं होत असतात, नाहीतर काय स्मशान शांतता असते. घरातलं ना सगळं पूर्वीसारखं असणं सगळं हरवून गेलं आहे आता कुठेतरी. त्यावर आता प्रताप सांगतो अरे तिथं चालायचं असं आपल्या हाती असतं का ते. तितक्यात आता अर्जुन आणि सायली खाली येतात. त्यांना सायली जोरात बोलू लागते अश्विन भाऊजी, प्रिया अशी ती हाक मारते पूर्णाची, सगळे बाहेर या. आता प्रताप सायलीला सांगतो की अगं पूर्णाची बाहेर गेली आहे तिच्या मैत्रिणीकडे. आता सायली बोलते हो का. कल्पना विचारते नाही म्हणजे तिथे प्रिया येते आणि ती विचारते कशाला उगाच हाका मारती आहेस, की तुझ्या नवऱ्याला आणखी एखादी नोटीस द्यायची आहे मला. अर्जुन आता बोलतो हा नाही तसं काही नाही आहे, आणि माझ्या बायकोच्या मनात काय चाललंय नाही मला सुद्धा सध्या माहिती नाही आहे. पुढे आता अर्जुन बोलतो तसं काय आम्ही ठरवलंय तुला रोज एक मोठा धक्का द्यायचा, पण काय आजचा कोटा पूर्ण झालाय असं डोंट वरी. प्रिया आता तोंड वाकडं करते. आता सायली विचारते अश्विन भाऊजी कुठे आहे. आता ती दबक्या आवाजातच इकडे तिकडे बघत सांगते हॉस्पिटलला निघाल्या सुद्धा. सायली आता सगळ्यांना बोलते हरकत नाही, पण आता आपण जितके जण आहोत घरात तर आपण गप्पा मारू बसूया का, किंवा मग आपण एक कॉफी मारू. त्यावर आता अर्जुनला धक्का बसवून म्हणतो कॉफी मारू हे तुम्ही म्हणताय. आता सायली हसते आणि बोलते मला घरांच्या सगळ्यांचा मूड बदलायचा होता, म्हटलं स्वतःपासूनच सुरू करूया. आणि काय ही भाषा तर मी तुमच्याकडनंच तर शिकली आहे.
अर्जुन आता हसायला लागतो, पण आता कल्पना बोलते मला नको आहे कॉफी. आणि ती आता जातच असते तितके आता प्रताप तिला थांबवतो आणि बोलतो अगं कल्पना तू थांब ना प्लीज. अगं किती दिवसांनी आपण घरात सगळे निवांतपणे बसतोय. आज तर अर्जुन पण घरात आहे. खरं तर मला पण फॅक्टरीमध्ये जायचं होतं, पण मी दुपारी जाईन. थांब ना 5 मिनिटं तरी. आता सायली बोलते आई तुम्हाला जर का कॉफी नसेल हवी तर मी तुमच्यासाठी कोकम सरबत करू का? उन्हाळ्यात तेवढाच थंडावा. अर्जुन बोलतो फॅन्टॅस्टिक आयडिया, मला पण चालेल हा सरबत. तर इकडे प्रिया वाकडं तोंड करत असते आपलं. सायली आता किचनमध्ये जाते आणि बोलते मी आलेच. तर आता ही प्रिया ड्रामा सुरू करते नेहमीसारखा. ती बोलते मला कॉफीही नकोय आणि सरबतही नाही, मी आईकडे चालले. आणि इथे थांबवून जो मनस्ताप होणार आहे ना मला, तो मला नकोच आहे. तर आता अर्जुन तिला बाय असं म्हणतो आणि तिथून ती चालली जाते. आता ती गेल्यावरती आता कल्पना बोलते हे असले प्रकार करून घरातलं वातावरण नॉर्मल होणार आहे का? मूर्खपणा आहे सगळा. आणि ती तिथून उठून चालली जाते. अर्जुन तिला थांबण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही थांबत नाही. कल्पना निघाल्यावर आता प्रतापसुद्धा म्हणतो चला मी पण जातो. आता मी विचार केला होता की दुपारपर्यंत घरी थांबू, जरा गप्पा मारू, पण आता घरात थांबून काय करू, जातो त्यापेक्षा फॅक्टरीत. सायली आता प्रतापला थांबवतो आणि बोलते बाबा 2 मिनिट. आणि ती आता सरबत पॅक करून देते प्रतापला आणि बोलते हे घ्या थोडंसं सरबत, दिवसभर थोडं थोडं पित राहा, म्हणजे तुम्हाला उन्हाळा लागणार नाही. प्रतापसुद्धा आता ती बॉटल घेतो आणि चालला जातो तिथून आपल्या फॅक्टरीमध्ये. सायली आता बिचारी तितक्यातच खुश होते आणि ती आता बोलते तुम्ही बघितला का बाबा माझ्या हातचं सरबत घेऊन गेले. अर्जुन बोलतो बघितलं ना, आणि या आनंदात तुम्ही नवऱ्याला सरबत द्यायचं विसरलात, हे सुद्धा बघितलं मी. आणि आता अर्जुन फुकतो. त्यावर आता सायली बोलते तुम्हाला काही देणं मी कधी विसरेल का? आणि ती आता डब्याच्या पिशवी उघडून दाखवते अर्जुनला, हे बघा मी तुमची सरबताची बाटली आधीच भरून ठेवली तुमच्या डब्याच्या पिशवीत, आणि मला संध्याकाळपर्यंत ही बाटली रिकामी दिसली पाहिजे हां. त्यावर आता अर्जुन बोलतो ओके बॉस. तुम्ही पण ना कमाल आहात मिसेस सायली, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमुळे खुश होतात. सायली आता बोलते माझ्या माणसांपर्यंतचा प्रवास अशाच एका पावलानेच होणार आहे. अर्जुन बोलतो राईट, एव्हरी स्टेप काउंट्स. आणि तो पुढे आता बोलतो आता मी निघू. आणि आता तो सुद्धा ऑफिसला जायला निघतो. इकडे आता प्रिया आली आहे तिच्या घरी, म्हणजे तिच्या माहेरी. आणि आता काकू तिची सुमन काकू म्हणते की काय ग प्रिया, मागच्या वेळेस तू म्हणालीस की पराठे खाऊन जायला आणि न खाताच घाईघाईने निघून गेली, पण आता या वेळेस तुझ्या आवडीच्या इडल्या केल्यात मी, सांग बरं कशा झाल्यात? तर प्रिया बोलते आता तर काय मी तावच मारणार आहे इडल्यांवर, बघ तू. आता इकडे प्रतिमा बोलते तन्वी तू आलीस ते बरं केलंस, आम्ही तुझ्याकडे आलो तेव्हा इतकी धावती भेट झाली ना आपली, आम्हाला काही बोलताच नाही आलं ग. त्यावर आता प्रिया बोलते हो ते काय आहे ना, हल्ली कॉलेज असाइनमेंटचा खूप लोड असतो ना, आणि मला घरची सुद्धा किती कामं असतात ती सुद्धा मला करायची असते, पण आता सध्या तर हे काही काम करताना दिसत नाही असो. त्यावर आता तिची काकू बोलते की वहिनी आपली तन्वी किती समजूतदार आहे ना, इथे होती तेव्हा वाटायचं की अल्लड आहे, पण आता लग्नानंतर कशी अगदी करत्या बाईसारखं ती बोलायला लागली आहे. त्यावर आता प्रतिमा हसते आणि बोलते हां म्हणूनच असं अधूनमधून माहेरपणाला यायचं असतं, म्हणजे मग सुनेसारखं नाही तर लेकीसारखं वागता येतं आणि भरपूर लाड करून घेता येतात. आता प्रतिमा तिला सारखं नेहमीच सारखं समजावून सांगत असते आणि बोलते पण तन्वी सासरी वाद ताडायचे हां. बाळा तुला अर्जुन चौकशीसाठी बोलावलं होतं, पण त्यात एवढा त्रास करून घेण्यासारखं काहीच नव्हतं. त्याने तुला जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तरे तू द्यायची होतीस की. आता इकडे ही विचार करू लागते आणि ती प्रतिमाला लगेच बोलते झालं म्हणजे सायलीने चुगली केलेली दिसते. प्रतिमा सांगते नाही नाही अजिबात नाही, मला हे तुझ्या बाबांनी सांगितलं, आणि वात्सल्य आश्रम केसशी तुझा अगदी थेट संबंध आलाय ना, म्हणून ते मला अगदी सगळं सांगत असतात केसबद्दल. प्रिया आता बोलते म्हणून काय तो मला जा विचारणार? अगं आई माझ्या घरी काय परिस्थिती आहे तुला माहिती तरी आहे का? आता सुमन काकू तिला बोलते अगं तन्वी आपली आई जेव्हा आपल्याला 4 समजुतीच्या गोष्टी सांगत असते ना तेव्हा ऐकून घ्यावं बाळा. तितक्यात आता प्रियाला महिपतचा अश्विनचा कॉल येतो. अश्विन आता तिला विचारतो काय ग झालं का माहेर पण, की आणखी थोडा वेळ तुला थांबायचं आहे? त्यावर आता प्रिया बोलते अजिबात नाही, तू प्लीज मला लवकर इथे घ्यायला ये. सुमन आता प्रतिमाकडे बघूच लागते. तर अश्विन विचारतो काय झालं, सगळं ठीक आहे ना? तर प्रिया सांगते नाही नाही तू ये ना प्लीज, कितीही झालं तरी आता तेच माझं घर आहे, इथे माहेर पण काय 5 मिनिटं सुद्धा टिकत नाही. अश्विन आता विचारतो तू जरा अपसेट वाटतेस, काय झालं? तर आता प्रिया सांगते काही नाही तू लवकर ये. सांगणार तरी काही अश्विनला काही झालेलंच नसतं. असो आता इकडे प्रिया प्रतिमाला टोमणं मारते आणि बोलते आई आता मला फार काळ तुला सहन नाही करावं लागणार, माझा नवरा येतोय मला पिकअप करायला. प्रतिमा आता तिला सांगते अगं तन्वी माझ्या बोलण्याचा इतका चुकीचा अर्थ नको काढू. त्यावर आता सुमन बोलते वहिनी ते राहू दे ना सगळं. आता सुमन सांगते तन्वी मी तुला बेसनाचे लाडू देते ते तू घरी घेऊन जा. आणि सुमन आता आज जाते किचनमध्ये. प्रतिमा आता इकडे आपल्या विचारातच असते. तितक्यात आता प्रियाला कॉल येतो आणि त्यावर असं महिपत नाव असतं, म्हणजे महिपतचा तिला कॉल आला असतो. आता प्रतिमा ते नाव वाचून घेते आणि बोलते महिपत, आणि ती आता विचार करू लागते आणि प्रियासमोरच बोलते हे नाव कुठं ऐकलंय मी, महिपत हे बहुतेक यांच्याकडूनच ऐकून घेतलंय मी. आता प्रतिमाच्या लक्षात येतं आणि ती बोलते महिपत म्हणजे वात्सल्य आश्रमाच्या केसमध्ये असलेला तो बिल्डर ना. प्रिया जिथे कॉल घ्यायला तिथून निघून जाते. आता इकडे प्रतिमा एकटीच बोलत असते आणि ती म्हणते की या माणसाचा कॉल तन्वीला कसा काय आला असेल. इकडे आता सायली स्वयंपाकाची तयारी करत असते तिच्या किचनमध्ये.
विमल आता सायलीला विचारते, अहो वहिनी इतकं छान तुम्ही तयारी करताय, कोणी पाहुणे येणार आहे का आपल्या घरी? हो मग तुम्ही मला का नाही सांगितलं? आता तिकडे सायली विचारते, कोणीच नाही येणार आहे. विमल ताई आज काय ना, मी आणि आई सगळे आम्ही एकत्र जेवणार आहोत. आता विमल विचारते, मग दोघींसाठी इतकं मोठं जेवण? त्यावर आता सायली बोलते, हो पण मी आईच्या आवडींचा बेत केलाय आज, तुम्ही त्यांना बोलावून आणता का? त्यावर आता विमल सांगते, हो बोलावते ना, आणि त्या जेवण येईपर्यंत मी त्यांची खोली साफ करून ठेवते, आलीच. असं म्हणत आता विमल तिथून निघून जाते. सायलीने आता खूप काही आवडीचं बनवलं असतं कल्पनाच्या. आता सायली विचार करू लागते, आईलाही इतकं सगळं बनवून आनंद होईल ना? मग सायली स्वतःच बोलते की त्यांना वरवर नाराजी असेलही, पण त्यांना आतून नक्की बरं वाटेल. आता तिथे कल्पना येते. आता सायली बोलते, आई या बसा ना, बघा मी काय काय केलं. तुम्हाला आवडते तशी मटकीची उसळ, चिंचगुळाची आमटी, मला पण हे खूप आवडते चिंचगुळाची आमटी, आपण एकत्र बसूया का जेवायला? मी वाढते. तर आता ही कल्पना बोलते, इथे जर का पूर्ण आई असले असते ना तर मी इथे थांबले असते, पण आता मी खोलीतच जेवण करेन. सायली आता कल्पनाला थांबवते आणि बोलते, आई कसं कधीतरी होतं का की आपण एकत्र जेवायला बसतो? आणि हे ना मला एकदा म्हणाले होते की जर का दोन जेवापाड प्रेम करणारी माणसं एकत्र जेवायला जातात ना, तेव्हा त्याला डेट असं म्हणतात. आपण आज आपल्या जेवणाची ही डेटच समजूया का? आणि या निमित्ताने जर का तुमचा मूड खरंच चांगला झाला तर मला खूप छान वाटेल. तर आता इकडे कल्पना बोलते की मूर्खासारखी काहीतरी बडबडू नकोस आणि माझं जेवण माझ्या खोलीत पाठवून दे. सायली आता तिला थांबवते आणि बोलते, आई तुम्ही माझ्यावर कितीही रागवलं असाल ना तरी तुम्ही अन्नाचा अपमान नाही होऊ देणार, हे मला माहिती आहे. आई तुम्ही जेवाल ना? कल्पना आता नाईलाजाने तिथे थांबते आणि आता सायली बोलते, मला माहीत होतं तुम्ही जेवणाकडे पाठ नाही फिरवणार. त्यावर आता कल्पना बोलते, इथे थांबेन मी, पण माझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आणि मला बोलायलाही लावायचं नाही, कळलं? त्यावर आता सायलीच्या डोळ्यात पाणी येतं, पण ती बोलते, हरकत नाही आई, आपण एकत्र बसून जेवणार आहोत ना, यालाच मी आपली मिश्र भेट समजेल. आणि आता दोघीही एकत्र जेवणाला बसतात. सायली आता कल्पनाला सगळं वाढून देते. इकडे आता महिपतचा कॉल बघून प्रिया थोडीशी बाहेर येते आणि बोलते, काय हो तुम्हाला काही वाटत नाही का? तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही मला फोन करता? तर आता महिपत तिला बोलतो, चिचुंद्रे आवाज कमी कर. प्रिया आता सांगते, मी आता किल्लेदारकडे आली आहे आणि त्या अर्ध्या मेंदूच्या बाईसमोर माझा फोन वाचला आणि तिने तुमचं नाव सुद्धा वाचलंय. तरी नशीब तुमच्याबद्दल तिला फार काही नाही माहिती म्हणून आपण वाचलो, पण कशाला रिस्क वगैरे घ्यायची? त्यावर आता महिपत बोलतो, किती टिवटिव करते का? कशाला नको ती लफडी करती, आणि हे काय सगळी लफडी ना तो तुझ्याच निस्तरायची, माझ्यापर्यंत आणायचं नाही, कळलं? आता काय थोबाड बंद कर आणि कान उघडे कर. तुझा तो बैल कुठे आहे? त्यावर आता प्रिया विचारते, कोण? त्यावर आता महिपत बोलतो, अरे तुझा तो डॉक्टर नवरा बैल कुठे आहे तो? प्रिया आता हसते आणि बोलते, असेल तो कामावर, पण आता येणार आहे मला पिकअप करायला. मग काय आम्ही घरी जाऊ, पण का हो? त्यावर आता महिपत बोलतो, प्रश्न विचारायचे नाही फक्त मी सांगन तेवढंच करायचं. तुझा जीव प्यारा आहे ना तुझा? त्यावर आता प्रिया बोलते, बोला. तर आता महिपत बोलतो, आता जेव्हा तुम्ही तिथून निघाल ना तेव्हा तुमची गाडी स्टेशन रोडवर ना जाईल ना? प्रिया बोलते, हो. त्यावर आता महिपत बोलतो, मग काय करायचं? काहीतरी कारण काढायचं, गाडीच्या बाहेर पडायचं, नवऱ्याला गाडी बाजूला घ्यायला सांगायची, गाडीतनं उतरायचं आणि तिथंच त्याच्याशी गप्पा मारत उभं राहायचं. प्रिया आता विचारते, पण का? त्यावर आता महिपत बोलतो, तुला एकदाच सांगितलेलं कळत नाही का? मराठी कळत नाही? प्रश्न विचारायचे नाही, सांगितलं तेवढं करायचं, गप गुमान गाडीच्या बाहेर उभं राहायचं, ठीक आहे? ठेव फोन आता. इकडे आता प्रिया विचारच करू लागते, पण त्याने प्रोमोमध्ये दाखवलंय आता महिपत करतो अश्विनचा ॲक्सिडेंट, आणि त्याच्या मागोमाग घरी सुद्धा येतो की मी मुद्दाम वगैरे केलं नाही आहे. तर आता अर्जुन त्याची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो की तुला उभा चिरेल जर माझ्या भावाच्या केसालाही धक्का लागला तर. तसं तर आता इकडे सीन शिफ्ट होतो. कल्पना आणि सायलीचं जेवण झालेलं असतं. आता सायली थांबवते कल्पनाला जाताच्या वेळेस आणि म्हणते, आई हो खरंच तुम्ही एकही शब्द बोलला नाही. कल्पना आता बोलते, पण मी तुला आधीच सांगितलं होतं नाही. त्यावर आता सायली बोलते, हो पण आपण प्रवासाला निघालेलो असो ना तर आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीशी सुद्धा आपण 4 शब्द बोलतो. आपल्याकडे असलेली बाटली डब्बा आपण त्याच्या पुढे भरतो ना. आई आपल्यातलं अंतर त्या अनोळखी माणसापेक्षा जास्त कधी झालं हो? कल्पना काही उत्तर देत नाही, तिथून परत निघत असते. तर सायली आता तिचा हात धरून तिला थांबवते आणि तिला बोलते, आई माणूस परगावी गेला ना तर त्यांच्यातलं अंतर मिटवता येतं, पण 2 मनामध्ये आलेलं अंतर कसं मिटवायचं, कसं कमी करायचं? आई तुम्ही माझ्या हातावरच्या फक्त एका अंतरावर उभे आहात, पण मग तरीही आपले आवाज एकमेकींना का नाही ऐकू येत? कल्पना आता विचार करू लागते. पुढे आता सायली बोलते, कुटुंब म्हणजे मला इथे आल्यावर कळलं, आई कशी असते हे मला तुम्ही भेटल्यावरती कळलं. आई तुम्हाला तो कृष्ण जन्माचा दिवस आठवतोय का? त्या दिवशी मी तुम्हाला मिठी मारून म्हणाले होते की तुम्हीच माझ्या यशोदा आहात. आता फ्लॅशबॅक दाखवतं आणि आता कल्पनाला ते आठवत असतं. आता सायलीच्या डोळ्यात पाणी असतं आणि कल्पनाच्या सुद्धा. सायली आता बोलते, मग माझी ही यशोदा माझ्यावर कधीपर्यंत रुसून राहणार आहे? कल्पना आता वर जात असते तिच्या खोलीत. त्यावर आता सायली तिच्या मागोमाग जाते आणि बोलते, आई ऐका ना, आई तुम्ही माझ्यावर पराकोटीचा प्रेम करता आणि म्हणूनच माझ्यावरती तुम्ही इतक्या रागवला आहात, आणि इतका राग आपण आपल्या फक्त हक्काच्या माणसावरतीच करू शकतो हे मला कळतंय आई. पण तुम्ही एकदा वळून बघा, तुम्हाला तुमची तीच सायली दिसेल, फक्त एकदा माझ्याकडे बघा ना. पण कल्पना तिचं काही ऐकत नाही, सरळ आपल्या खोलीत जायला निघते परत. सायली तिच्या परत मागे जाते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करते आणि बोलते, आई मी जे तुमच्या नावाचा खाली रोप लावलाय ना ते खूप छान बहरत आहे.
आणि आपलं नातं पण पुन्हा असंच फुलेल. आई आपल्या मधलं अंतरही मिटेल हे माझी खात्री आहे. आणि आशेने आता सायली काय उत्तर देते कल्पना यावरती आता तिच्याकडे बघत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आता त्यांनी दाखवलं आहे की प्रिया आता गाडीच्या बाहेर निघते आणि महिपत आता अश्विनचा अपघात करतो. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. धन्यवाद.